तर जालन्यामध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात जालन्यात हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी या मोर्चातून केली जाते आहे। मनोज जरांगे देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी झाले आहेत। तर मनोज जरांगे पाटील आता दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे आता आपल्या सोबत आहे। दत्ता, संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज। नक्कीच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज जालना शहरामध्ये सुद्धा मोठा मोर्चा निघालेला आहे। आपण बघू शकता की हा जालना शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जालन्याच्या रिंग रोडने हा जो मोर्चा जो आहे तो अंबड चौफुलीपर्यंत जातोय। या मोर्चामध्ये शेकडो लोक, हजारो लोक सहभागी झालेले आहेत। हातामध्ये काळे झेंडे आणि त्याचबरोबर संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे फ्लेक्स आहेत ते सुद्धा घेऊन या ठिकाणी हे सगळे लोक सहभागी झाले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। असंख्य आंदोलक सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। काय सांगाल तुम्ही, मोठा मोर्चा आज जालन्यातही निघतोय। एक महिना झाला संतोष भाई देशमुख यांची हत्या होऊन, मात्र अद्यापही सर्व आरोपी अटक झालेले नाहीत। या आरोपींना पोसणारे, या आरोपींचे पाठीराखे, या आरोपींना पाठबळ देणारे, त्यांना कुठलीही किंमत मोजावी लागलेली नाही। कोट्यावधीची माया जमवणारे, कुठलाही मोठा राजकीय वर्चस्व असल्याशिवाय एवढा नंगनाच कुणी करू शकत नाही। महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोरालाही कळाल्याशिवाय राहत नाही। मग इथे जर या आरोपींना पाठीशी घालणारे जर मंत्री म्हणून मिरवत असतील आणि एखाद्या समाजाचं नेतृत्व म्हणून स्वतःला बिंबवत असतील आणि आरोपींना अटक करण्याच्या ऐवजी, आरोपींना शासन करण्याच्या ऐवजी जर या नराधमांना अटक व्हावी, यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी निघणाऱ्या मोर्चांच्या जालन्यामध्ये आज मोर्चा निघालाय, आक्रोश आहे समाजामध्ये। काय सांगाल? जालन्यामध्ये आक्रोश मोर्चा निघालाय, पुऱ्या राज्यात होणार। संतोष भाईला न्याय मिळणार, सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळणार। हटत नाहीत आम्ही, हटणार नाही। सॉरी, मी दवाखान्यात चालू, तोंड कोरडं पडायला। तब्येत नाही खरं तर, बरोबर तो कालच तब्येत खराब होती, पण समाजाचा मोर्चा आहे, आपण गेलं पाहिजे। मग समाज म्हणून आलोय। आता मोर्चा सुरू झाला, मी आता संभाजीनगरला जाणार आहे, हॉस्पिटलला लगेच। राज्यामध्ये विविध ठिकाणी तुमच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत, आंदोलन केले जात आहे, तुमचं गुन्हे दाखल काम आहे। हे धनंजय मुंडे जाणून बुजून करायला लागलाय। जातीवाद नाही करून काय गरीबाच्या लेकराच्या बाजून बोलायचं नाही। मी मराठ्यांना आरक्षणाचा न्याय मागायचा नाही। कोणता जातीवाद आहे? कोणता जातीवाद शिकवतो कोणाला? कशाला दूषित वातावरण करतो राज्याचं? जातीय तेढ निर्माण करायचे धनंजय मुंडेला काय गरज नाही, काही संबंध नाही त्याचा। एकाही जातीला मी आतापर्यंत दुखवलेलं नाही। मंत्रिपदाचा दुरुपयोग करायला काय आणि लाभार्थी टोळी आमच्या विरोधात उठवायला लागला। अरे महाराष्ट्रात नाही, या भारतात आतापर्यंत असं झालं नाहीये।